आज होतो आमच्या बाबांचो माळ. बाबांचो माळ होतो म्हणून मी सकाळी सकाळी मुंबईवरून गावात गेले. गावात गेले तोपर्यंत आईनं आमच्या सगळी तयारी करून ठेवलेल्यान. व्यवस्थित घराची लादीबुदी पुसान सगळं ओट्यावर आणून ठेवलेल्यान. गणपतीच्या भांडी बिंडी घासा आणून ठेवलेली होती. पाना बिना तशीच भटजीन सांगल्याप्रमाणे यादी काढून ठेवलेल्यान. आणि फुला, मेको, तांदूळ, नारळ, मध, तिळी सगळं आईन रेडी करून ठेवलेल्यान. आईन भटजीन सांगल्यान 10 नारळ, त्यागी आईन केलेल्यान 15 नारळ, म्हणजे काय कमी पडाक नको. तोपर्यंत हडे बायकोन वाडी दाखवण्यासाठी सगळ्यात तयार करून ठेवलेल्यान. वाडीया पुरत्या सगळा जेवण रेडी होता आणि बाकीचा सगळा चिरून घेतलेल्यान. तोपर्यंत हडे आईचा जेवण झालेला होता. आईवर होती सगळी घाय, कारण आईच्यावर सगळी जबाबदारी होती म्हाळाची. त्यामुळे आईची झालेली होती घाय. भटजी यायच्या आधी तिका सगळ्यात तयार करून दाखवायचा होता. बायकोन काय कापलेलं त्याच्यावर औषध नजर मारल्यान आणि बाजूक करून ठेवल्यान. तिच्या मनासारख्या झाला तर ती शांत असता, असा आमच्या औषध स्वभाव असा. का झाडून पुसून बाजूक करून ठेवल्यान. तोपर्यंत इले हाडे भटजी इले आणि आम्ही चालू केला. भावाशीन पीठ मळून घेतल्यान. मी मांडवणी करून चालू करून घेतलंय. भटजीने आपला चालू केल्याने. भटजींचा झाला तसा सगळा तावेलात भरून मी पाटावर ठेवून दिलं. पाटावर ठेवलंय आणि मी माझी बाकीची कामं करून घेतलंय. तोपर्यंत हडे जेवणाचा चालू होता. या काय काय कापता तर चैतू आणि काय काय जेवण बनवत होती. ह्यांचा काय जेवणाचा अजून होयच नाही होता. भटजी येऊन गेलो तर ह्यांची तयारी चालूच होती. तोपर्यंत हडे कुकराची शिटी होत नाही म्हणून चैतून चमच्यांवरती शिट्या करीत होता. आणि हडे काय ढव होता तर काय बघू नको होता. हळद जास्त घातल्यासारखी दिसा होती. जेवणाचा चालू होता. तोपर्यंत मी म्हटलं काय करूच्या आठी म्हटलं ना यांचं व्हिडिओ काढून घेतलंय. काढू होते तर चैतू लाजाक लागला आणि आईने आमच्या पीठ मळून घेतले. पीठ मळून वडे भाजूक चालू केल्याने. कारण आत माळ असल्यामुळे जास्त वडे लागतले होते. कोणतरी इलं पाहुणं बिवणं त्याका वाढूच लागता. आमच्याकडे चुलीवर वडे बनवतात आणि गॅसाक परवडायचा नाही. तिका माहिती होता. हडे आमचे गोळे बनवतात आणि याक मशनीन वडे काढू होता. ते त्यांचं प्रोग्राम चालू होतो. ह्यांका माहिती नाही होता मी व्हिडिओ बनवते. नंतर लक्ष केलं की ह्यांका समजलं मी व्हिडिओ बनवते त्यावेळेला तर आमचा तोंडा घेऊ नको. तसा मी यांची तोंडा घेऊची बंद केलंय. आणि नंतर सगळा झाला तो जेवण होईपर्यंत मी जाऊन नदीवर पिंड सोडून दिलंय. पिंड सोडूची ही जुनी प्रथा असा. पिंड नदीत वाहत्या पाण्यात सोडूचे असतात. त्याप्रमाणे मी सगळा ह्या सोडून दिलंय. आणि बघले तर मका थैसरला सगळा आवडला. कारण काय पाणी वाहता होता सगळा. जरा वाईज म्हटलं न्हावून बिवून घेऊया असा माझा विचार होतो. पण सकाळी नाल्यामुळे माका काय परत नाले तर आवाज गाडी घालतली होती. म्हणा मी काय परत न्हावक नाही. नुसतोच फक्त वाज माझ्या मनात थैसं आजूबाजूला बघलंय पाणी बिणी आणि वाज जरा असं उडी मारतात तसं जाऊन येईलंय. म्हटलं तुमका दाखवूया आमच्या तडेचा कसा असा. बघूच्यासाठी तुमका म्हटलं व्हिडिओ काढलंय आणि ह्यो शेवटचा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकलंय. म्हटलं तुम्ही काहीतरी बघूया आमच्या कोकणात कसा काय असा. तुमका व्हिडिओ कसो आवडलो या आमका कमेंट्स करून सांगा. आणि असेच तुम्ही आमका प्रतिसाद करा कारण जेणेकरून आम्ही परत व्हिडिओ बनवत राहू.